नमस्कार मंडळी, मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण डिफरंट वेज टू से मेन्शन नॉट म्हणजे जर कोणी थँक्यू म्हटलं तर त्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय रिस्पॉन्स देऊ शकतो ते आपण पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. वेज टू से मेन्शन नॉट. पहिलं आहे आणि मोस्ट पॉप्युलर आहे यू आर वेलकम. यू आर वेलकम ह्याचा शब्दशः मराठी ट्रान्सलेशन होतं तुमचं स्वागत आहे. पण त्यात तसा इथे अर्थ नाहीये. ह्या पॉप्युलर फ्रेजेस आहेत इंग्लिशमधल्या, त्या आपण बघणार आहोत. ओके. सो सेकंड आहे, तुम्ही असं म्हणू शकता दॅट्स ऑल राईट म्हणजे ठीक आहे. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम म्हणजे पण ठीक आहे. ग्लॅड टू हेल्प म्हणजे तुमची मदत करायला मला आवडले. नो वरीज. ओके. काही काळजी करू नका किंवा हरकत नाही असं. एनी टाइम म्हणजेच कोणी थँक्यू म्हटलं तुम्ही म्हणू शकता की कधीही मी मदत करायला रेडी आहे. तसंच तेव्हा तुम्ही एनी टाइम म्हणू शकता. आणि लास्ट जे आहे वे ते आहे प्लेजर इज माइन म्हणजे मला आनंद झाला तुम्हाला हेल्प करून. तर अशा ह्या 7 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही थँक्यूला रिस्पॉन्ड करू शकता इंग्लिशमध्ये. मी जसं पहिलेही म्हटलंय, छोटे छोटे फ्रेजेस वापरून सुरुवात करा इंग्लिश स्पीकिंगची कॉन्फिडन्स वाढतो त्यामुळे तुम्ही ह्या छोट्या छोट्या फ्रेजेस जेव्हा कधी तुम्हाला चान्स मिळेल तेव्हा वापरायचा प्रयत्न करा. मी आशा करते माझा हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.